समावेश केला जाईल आणि तो आठवड्यातून 1 तास किंवा 2 तास हे ठरवलं जाईल आणि त्यावेळेला प्रत्येक वर्गाला पहिली, दुसरी, तिसरी असा तो अभ्यासक्रम इंट्रोड्यूस केला जाईल. परंतु आजच मी आमच्या सचिवांशी चर्चा केली आहे की आपण राज्यपाल महोदयांना विनंती करूया, सर्व जी कृषी विद्यापीठं आहेत त्यांच्या कुलगुरूंच्या सोबत एक बैठक ठेवू आणि आमचे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲग्रिकल्चर नसतं. त्याच्यामुळे त्यांना जे मुलांना शिकवण्यापुरतं जे ज्ञान आहे ते देण्याच्या संदर्भात एक टायअप हा कृषी विद्यापीठं आणि एज्युकेशन डिपार्टमेंटचा व्हावा असं आमचं एक प्लॅनिंग आहे. आणि त्याच्यामुळे हे प्लॅनिंग करत असताना जे शिक्षक सुट्टीच्या काळामध्ये हे प्रशिक्षण घेतील त्यांच्यासाठी वेगळी योजनासुद्धा आम्ही राबवू. पटसंख्या अभावी ज्या शाळा आहेत ह्या ओस पडताना दिसत आहेत, रिकाम्या होताना दिसत आहेत. कशा पद्धतीनं हा जो इंग्लिश मिडियमला कल आहे किंवा त्या शाळांकडे आपण कशा पद्धतीनं ते विकासाचं जो बघणार? आता सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त सेमी इंग्लिश मिडियमच्या शाळा करा की जेणेकरून लोकांमध्ये जे काय ही अयोग्य अशी एकाच बाजूने चाललेली ही अट्रॅक्शन आहे असं मी म्हणेन. कारण युरोपमध्ये जर तुम्ही गेला तर 2 किंवा 3 कंट्रीज सोडून कुठेही इंग्रजी बोलली जात नाही. जर्मनीमध्ये गेला जर्मन लँग्वेज बोलली जाते, फ्रान्समध्ये गेला फ्रेंच बोलली जाते, स्पेनमध्ये गेला स्पॅनिश बोलली जाते, पोर्तुगालमध्ये गेला पोर्तुगीज बोलली जाते. अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये 1 नंबरला असलेला जो इस्राईल आहे त्याच्यामध्ये सुद्धा हिब्रूमध्ये मुलं शिकतात आणि तरी जगातलं बेस्ट ऑफ द आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे इस्राईलमध्ये आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की मातृभाषेला दुसरा पर्याय नाही. मातृभाषेमध्ये मुलं जेवढं ग्रास्प करू शकतात दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये ते करू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे ते ऑलरेडी द्यायला सुरुवात झालेली आहे मराठीमध्ये. आणि सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल 40% जास्त मुलांनी मराठी मीडियममध्ये इंजिनियर होण्याचं स्वीकारलेलं आहे. अशाच तऱ्हेने मेडिकलचं शिक्षणसुद्धा मराठीमधून दिलं जाणार आहे. मग इंग्रजी मीडियममध्ये गेलेली मुलं काय करणार आहेत? त्यांना इंग्रजी मीडियममधलं अवेलेबल असणार, पण ज्यावेळेला 50% मुलं ही मराठीमधून मेडिकल म्हणजे डॉक्टर व्हायला लागतील, इंजिनियर व्हायला लागतील, तर त्यावेळेला खऱ्या अर्थाने मातृभाषेचं महत्त्व हे मुलांना समजणार आहे. तरी पण जास्तीत जास्त सुविधा चांगल्या कराव्या म्हणून केंद्र स्तरावर एका शाळेचं एम्पॉवरमेंट, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करणं, तिथं रोबोटिक्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, कॉम्प्युटर सायन्स असतील, सगळे शिक्षण देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या मुलांना इच्छा आहे चांगलं शिक्षण मिळावं तर मराठीमधलं चांगलं शिक्षण त्या ठिकाणी त्यांना मिळू शकेल. आणि ज्यांना एकदमच इंग्रजीची गोडी आहे त्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळा तर आम्ही परवानग्या देतच असतो, त्या शाळेमध्ये त्यांनी जावं. अगदीच असेल आणि गरीब एकदम मुलगा असेल आणि तरी त्याला इंग्रजी शिकायचं ती व्यवस्थासुद्धा आम्ही करू. पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याची जी एक त्यांचा अधिकार आहे विद्यार्थ्यांना, त्यांना कुठेही बंधन येणार नाही. एक मुलगा असेल तर त्या मुलाला शिकायलासुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाठवू, परंतु त्याच्यासाठी शाळाच चालवली पाहिजे असं नाही. एक मूल असेल तर त्याला एकलव्य स्कूल नावाची एक कन्सेप्ट असते ती आणता येईल का ह्याचा सगळ्याचा विचार झाला पाहिजे. शेवटी आमच्या एका शिक्षकाचा पगार 1-1 लाख रुपये असतो. त्याच्यामुळे त्यांनी जास्त मुलांना शिकवणं हा एक इकॉनॉमीचा भाग झाला. परंतु आम्ही जे परीक्षण केलं त्याच्यामध्ये कमी पटसंख्या असलेल्या मुलांमध्ये आणि जास्त पटसंख्या असलेल्या मुलांना शिक्षणाच्या ग्रास्पिंगमध्ये फरक पडतो. आणि हा फरक साधारण एखादा आपण विषय घेतला की मराठी आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्या वाचनामध्ये एक शाळा किंवा 5 मुलं ज्या शाळेमध्ये आहेत त्याला 20% गुण मिळतात आणि ज्यामध्ये 50 मुलं 100 मुलं शिकतात त्याला 60-70 गुण मिळतात. याचं कारण आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, एकत्र अभ्यास करतो याला फार महत्त्व आहे, जे महत्त्व लोक समजून घेत नाहीत. आणि त्याच्यामुळे अशा शाळामध्ये आपली मुलं कमी पडत असतील तर मग त्यांच्या वाहतुकीची सोय करून त्यांना चांगल्या शाळेमध्ये शिकायला नेलं पाहिजे. शेवटी आपल्याला पुढची पिढी घडवायची, इथं कोणाची वाद करायचा नाही. आणि विशेषतः मी संघटनांना अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातला एकही शिक्षक हा बेरोजगार होऊ शकत नाही, त्यांना संरक्षण दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने. इथं तुम्ही मुलांचं हित बघितलं पाहिजे. संघटना म्हणून आपली वेगळी भूमिका मांडणं हे चुकीचं ठरेल आणि मग जे गैरसमज करून दिले जातात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन हे शिक्षकांनी जनतेचं करून दिलं पाहिजे की इथं शाळा बंद करायचा कुठला उद्देशच नाही आहे, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे, हा एक भाग आहे. ॲडॅप्टर स्कूल काढलं
त्याच्याबद्दल सुद्धा तसाच गैरसमज करून द्यायचा. म्हणजे शिक्षकांनी 1-1 लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी जमिनीवर बसून शिक्षण घ्यायचं का? असं नाही चालणार. माझ्या दृष्टीने विद्यार्थी हा माझं पहिलं हे आहे लक्ष, आणि त्याच्यासाठी मला सर्व संघटनांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही ह्या योजनेला पाठिंबा देऊ, चांगल्या सुविधा मुलांसाठी निर्माण करू, जेणेकरून त्या चांगल्या सुविधा असल्या तर मुलांसुद्धा वाटणार गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जावं म्हणून. त्याच्यामुळे हळूहळू हे बदलते, आणि हे बदलताना थोडंसं मला रोषालासुद्धा सामोरं जायला लागलं. पण शेवटी विद्यार्थ्यांचं हित करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी चांगले निर्णय घ्यायला लागतील. ते महाराष्ट्र शासनातून घेतले जात आहेत. मुख्यमंत्री आता थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं, ते घडतं आहे. आणि त्याच्यामुळे माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवात केलेली आहे. मी कुठली एखादी गोष्ट मागितली, फडणवीस साहेबांनी मला कधीही शिक्षणासाठी नाही म्हणून सांगितलेलं नाही. टप्पा अनुदानावर शिक्षक आणायचे होते, 1100 कोटी रुपये एका वेळेला अर्थमंत्री म्हणून मला दिले. अशा तऱ्हेचे मंत्र्यांच्या हाताखाली आपण काम करतो, अशा लिडर्सच्या हाताखाली आपण सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला पाहिजे. त्याच्यामुळे व्होकेशनल ट्रेनिंग असेल, फार्मिंग असेल, हे सगळं इंटिग्रेटेड पार्ट बनणार एज्युकेशनचा. आणि आपली मुलं केवळ राज्यामध्ये नाही तर जगामधली सर्वोत्कृष्ट मुलं होऊन जगाला जे आज मॅनपॉवरची गरज आहे ते देण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांना तेवढ्या उंचीवर नेलं पाहिजे, तेवढ्या फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या पाहिजे. हे एक मोठं आव्हान आहे. त्यासाठी पहिलं MOU आम्ही बॅडन-व्युर्टेंबर्ग या स्टेटबरोबर करतो आहे जर्मनीमधले. तुम्हाला निश्चित फरक बघेल. एका स्टेटला 4 लाख मुलं पाहिजेत स्किल डेव्हलपमेंट केलेली. स्किल डेव्हलपमेंटचं महत्त्व हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी ओळखलं, आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे रोजगार निर्मितीमध्ये मुलांना होईल.